हॅलो स्टुडंट, आज आपण इरामधील चौथा सेशन कसा करायचा ते पाहणार आहेत. नेहमीप्रमाणे आपण सेशन नंबर 4 लॅबला क्लिक केलेले आहे. आता तुम्हाला टायपिंग कशी करायची ते तर माहीत झालेलंच आहे, तरी पण एक वेळेस आपण स्टार्ट टायपिंग करून पाहूया. नेक्स्ट. तर या ठिकाणी बघा, आता टायपिंग करत असताना इथे आपण LL असं टाईप केलेलं आहे. मी स्पेस दिला नाही, त्यामुळे ते रॉंग दाखवत आहे. तर मी परत L टाईप करते, स्पेस देते, परत L टाईप करते. आता बघा, इथे 2 वेळेस स्पेस द्यायचा आहे. एक वेळेस स्पेस दिला, नंतर 2 वेळेस स्पेस दिला, स्पेस, आणि नंतर यस असं टाईप केलं. परत स्पेस दिला, स्पेस, आणि नंतर यस एस अशी टायपिंग करायची आहे. स्पेस स्पेस 2 वेळेस स्पेस दिला, L या पद्धतीनं तुम्ही टायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी प्रॅक्टिसची गरज आहे तेवढी तुम्ही टायपिंग करून घ्यायची आहे. नंतर सेव्ह करा, ओके करा, यस आय एम. एंड एक्झामला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणावरून कॉपी करून या ठिकाणी घेऊ शकता किंवा ड्रॅग पण करू शकता. ओके. सेशन नंबर 4 मधील दुसरा पार्ट आहे नॉलेज चेक. स्टार्ट. तर यामध्ये सुद्धा 10 क्वेश्चन नेहमीप्रमाणे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट ॲप्लिकेशन ऑन द टास्क बार. जर आपल्याला टास्क बारला पेंट ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कसं घ्यायचं, तर त्यासाठी स्टार्ट मेनूमध्ये जायला लागतं आणि स्टार्ट मेनूमधून आपण ते ॲप्लिकेशन पिन करू शकतो. तर याचं ऑप्शन आहे, फर्स्टचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर स्टार्टमध्ये जायचं आणि पेंटमधून आपण पिन टू टास्क बार या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. तर पहिल्याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर सेकंड आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन ॲन ॲटम फ्रॉम द टास्क बार. एखादा ॲटम जर टास्क बारला पिन केलेला असेल आणि तो आपल्याला अनपिन करायचा असेल तर तो कसा करायचा ते इथे दाखवलेलं आहे, अनपिन फ्रॉम द टास्क बार. सेकंडचं ऑप्शन आहे फर्स्ट. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल्स यू टू पिन ॲन ॲटम टू अ जम्प लिस्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, विच सेक्शन ऑफ दिस लिस्ट विल अलाव यू टू readily access the atom or files of your liking. याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. चौथ्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 5, which of the following option will not help you open the file explorer. फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी आपण यापैकी कोणता ऑप्शन वापरू शकत नाहीत हे विचारलेलं आहे. तर इथं दर्शवलेलं आहे की कंट्रोल पॅनलच्या सहाय्याने आपण फाईल एक्सप्लोरर ओपन नाही करू शकत आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट आहे, डॅश इज अ ग्रेट वे टू ॲड शॉर्टकट्स ऑफ मोस्ट ऑफ्टन यूज प्रोग्राम्स इन विंडोज 10. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. यू कॅन पिन द ॲटम्स टू द डॅश ऑर डॅश मेनू. पिन ॲटम करायचे असेल तर कोणता ऑप्शन वापरतात हे विचारलेलं आहे या ठिकाणी. तर टास्क बार आणि फाईल मेनू. 8 नंबर क्वेश्चन, डॅश इज अ फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन विच हेल्प्स इन मॅनेजिंग फाईल्स अँड फोल्डर्स ऑन युअर कम्प्युटर. फाईल्स अँड फोल्डर्स मॅनेज करण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो हे 8 नंबर क्वेश्चनमध्ये याचा आन्सर आहे विंडोज एक्सप्लोरर. A computer represents each file with an dash looking at which we can identify what kind of file. Example, music file, a document file or an image. आयकॉनवरून आयकॉनच्या सहाय्याने आपल्याला ती फाईल कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं. A notepad file is always stored on a computer using the extension. म्हणजे नोटपॅड फाईलचं एक्सटेन्शन जे आहे ते .txt आहे. यस.
तर अशा प्रकारे आपला सेकंड पार्ट झालेला आहे 4th नंबर सेशनमधला. 4th नंबर सेशनमधला थर्ड पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट कम्प्युटर्स अँड मोबाईल डिव्हायसेस आर क्लासिफाईड ॲज, म्हणजे हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचा आन्सर आहे पर्सनल कम्प्युटर्स. द मोस्ट वाईडली यूज हँडहेल्ड कम्प्युटर्स आर. हँडहेल्ड कम्प्युटर्स, तर आपण जास्तीत जास्त जे वापरतो तो हँडहेल्ड कम्प्युटर आहे, तो म्हणजे स्मार्टफोन, की जे आज प्रत्येकाकडे आहे. A personal computer that is smaller, lighter and less powerful than a notebook. नोटबुक कम्प्युटरपेक्षा लेस पॉवरफुल आहे अँड विच हॅज अ टच सेन्सिटिव्ह स्क्रीन, आणि त्याला टच सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे, इज कॉल्ड अ लॅपटॉप, टॅबलेट. These hardware houses most of the electronic components that make up a computer system. तर याचा आन्सर आहे सिस्टीम युनिट. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.